बघा, हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय आणि हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकता. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत आहे. माझ्या हृदयातला देव गेला, माझं बोलणं बंद. तुमच्या हृदयातला देव गेला, तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व आहे. मग कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे, तर मग दाखवा. परमार्थ करणाराची बोलती या प्रश्नावर लोक बंद करतात. नास्तिक माणसं म्हणतात देव आहे का, आस्तिक म्हणतात आहे. मग नास्तिकाचा प्रश्न आहे तर दाखवा. बरोबर आहे ना? काय म्हणतात ते? आहे ना, मग दाखवा. चक्षुर्वय सत्यम, डोळ्यानं दिसतं तेच खरं मानणारी माणसं आहेत. मग वारा दिसतो का? बोला, हे कशानं हालायला लागलं आता? बोला बोला बोला. वारा दिसतो का? हे हालायला कशाने? तुम्ही मोकळं बोला गड्या. वागो मेवण्याला बोलल्यासारखं असं मस्त एकदम. हा, मला सांगा, हे हालायला लागलं एवढं कशाने हालायला लागलं? मग पाहिला का वारा तुम्ही? वारा नाही का? आहे ना. फुलामध्ये सुगंध आहे का नाही? बोला, फुलामध्ये सुगंध आहे, मग दिसतो का? नाही. अहो, फुलात सुगंध आहे पण दिसत नाही ना. बरोबर आहे. तसा हा वारा आहे पण पाहिला कोणी? लक्ष देऊन आहे का? बरं का, फुलामध्ये सुगंध आहे, तो दिसणार नाही, तो अनुभवावा लागेल. बरोबर आहे? लक्ष द्या माझ्याकडे. दुधामध्ये तूप आहे पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. अरे, दुधामध्ये तूप आहे पण त्याच्यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल ना. तसं हृदयात देव आहे पण त्याच्यासाठी काही प्रक्रिया लागेल ना. कोणी म्हणाल देव आहे तर मग दाखवा. 2.5 वर्ष जग बंद होतं. कशामुळं? बोला बोला बोला. कोरोनामुळं. 2.5 वर्ष नुसता महाराष्ट्र नाही, परभणी नाही, भारत नाही, जग बंद होतं. कशामुळं? कोरोनामुळं. मग कुणी कुणी डोळ्यानं पाहिला? हात वर करा बरं. अहो, जग बंद होतं ना 2.5 वर्ष, कोरोनामुळं होतं ना. मग कशाला म्हणतात? कोण आहे तो कोरोना? आणा बरं त्याला कीर्तनात. तू म्हणतील महाराज जाऊ द्या बाबा, कीर्तनात कशाला आणता त्याला? बरोबर आहे ना. कोरोना आपण डोळ्यानं पाहिला नाही. बघा, डोळ्यानं दिसतं ते सत्य मानाल. अरे जाऊ द्या, भारत थांबेल. जापान सारखे शोधणे, रशिया सारखे संशोधन करणारे, अमेरिकेसारखे महासत्ता असणारे कोरोनाने परेशान केले होते. त्याला अजून पाहता नाही आलं महाराज. डोळ्यानं दिसतं ते सत्य म्हणा, तर कोरोना अजून कोणी पाहिला नाही. ऐका, डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, तर याच्यातून डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही. कोण वाचवणार? कोरोना होता, पाहता आला नाही, पण कोरोना सुद्धा पाहता येतो. पण त्याच्यासाठी एका विशेष किटची गरज आहे. त्याला कोरोनाची टेस्टिंग किट म्हणतात, आहे का? कोरोनाची टेस्टिंग किट असेल तर कोरोना त्या किटवर दिसतो. तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह आहात, त्याच्यासाठी एका किटची व्यवस्था आहे. ती डोळ्याची नाही, ती एका किटची व्यवस्था आहे. तसं हृदयातला देव पाहण्यासाठी सुद्धा एक किट आहे, ती भावाची आहे. भाव बळे आकळे ये रवी नाकळे, हा हा. भाव बळे आकळे ये रवी नाकळे, भाव बळे आकळे रवी नाकळे. कृष्णा कृष्णा. भाव बळे रवी नाकळे, बोला ए रवी भाव बळे. बोला भाव बळे. याच्यातलं काहीच न कळे. बोला भाव बळे आ कळे, हे रवी न आकळे, कळतळे आवळे तैसा हरी.
भावानं देव आपलासा करता येतो. महाराज म्हणले तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. बोलत चला. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उरो आले अवतार ए रते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. हरिदासजी अवतारांना जावं लागलं मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे. उपजली या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते. दिन चार गणे काजीना दुनिया मुसाफिर खाना. दुनिया मुसाफिर खाना. बड़े काल की मासी जमका जमका अजबतना खाबे. तू क्या जाने लड़का बे. तू क्या जाने लड़का बे. तू क्या जाने लड़का बे. बबका जाने लड़का है. बबका जाने लड़का बे. तू क्या जाने लड़का बे. तू क्या जाने लड़का लड़का बे. लड़का बे. लड़का बे. जोरदार. वाह 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 क्या बात. महाराज म्हणले दिन 4 घड़ी का जीना दुनिया मुसाफिर खाना. 9 भी मर गए 10 भी मर गए 1788. 33 कोटी देवता मर गए पड़ गए काल के फाशी. जमका अजब तडाका बे तो क्या जाने लड़का बे. महाराज म्हणले जो आलेला आहे तो जाणार आहे. घडी घडी काळ बोला वाट. आता हे प्रमाण म्हणताना कोणाकडे हात करायचं नाही. घडी घडी काळ वाट याची. आपल्याकडे करायचा. घडी घडी काळ वाट याची पाही. अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसाला मापारी. तुकारे व्यवहारी संसाराच्या. महाराज म्हणले लक्ष देऊन ऐका. जो आलेला आहे तो जाणार आहे. सज धज के जब मौत की शहजादी आएगी. ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की शहजादी आएगी. ना सोना कम आएगा ना सोनू आएगी. महाराज म्हणले देह जाईल देह जाईल देह
जाणार आहे. नाही कळलं, जाऊ द्या मग, हे बी जाणारच याला. महाराज म्हणले देह जाणार आहे. देह जाईल जाईल त्याशी काळू बखाईल, देह जाईल जाईल त्याशी. जो आलेला आहे तो जाणार आहे. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं नाना काही अभ्यास रस्त्याने बी होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय, आम्हाला रसच त्यात आहे. काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं. करण्याचा आवाज थोडा कमी करा. एखादं वाक्य वाचलं प्रवासात तर मनोरंजन होतं, बस ओके. आणि एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगतो. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही, तो भरावाच लागणार आहे. माझा मी गंगाखेडवरून गावाकडे येत असताना परभणी गंगाखेड रस्त्याला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं बघा. या ठिकाणी ते रिक्षा म्हणजे आप्या ते दोरीनं वडून चालू करायचा. मी इनोवा गाडीत बसलेलो, ते पुढं ते रिक्षा टमटम, आणि त्याच्यावर काही वाक्य होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ, जळू नको बरोबरी कर आहे. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. क्या बात है शास्त्री. आज मी गेलो, उद्या तुला दावा लागणार आहे. एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं या निवडणुकीच्या धामधुमीत एका मशानभूमीत लिहिलं, 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकी त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. हा अरे इथं लिहायचं का बाबा, आता लक्षात देऊन ऐका, जो आला तो जाणार आहे. येण्याच्या दिवसाला एक महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो आहे की. देवाचा येण्याचा दिवस महत्त्वाचा असतो म्हणून आपण जयंती करतो. संताचा जाण्याचा दिवस महत्त्वाचा असतो म्हणून आपण पुण्यतिथी करतो. पुण्यतिथी म्हणजे काय, त्यांच्या जाण्यानं ती तिथी पुनीत झालेली असते म्हणून त्याला पुण्यतिथी म्हणतात. ऐका, आपल्या जीवनात 2च दिवस महत्त्वाचे मानले जातात, येण्याचा आणि येण्याचा आणि जाण्याचा. पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे आणि जाण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात आणखी एका 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का, त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि कोणता मंत्र दिला, रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र, मरणात त्रायते इति मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं हरिदासजी मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं, आणि सध्याचं जग षडयंत्रानं. बस प्रत्येकाचं काही ना काही कुठं ना काही षडयंत्र चालू असतं. मला लक्षात ठेवा, माझ्या गुरुने मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि माझ्या गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं. आणि काय मागितलं माझ्या गुरुने मला, पडिला विसर
देव भाऊ पूजा दिवजना सपनी मट सपनी मट ता गंगाना सावले देवाचे देवाचे दाता माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला काय मागितलं बोला. भोजना मागती बोला तुप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नात येऊन माझ्या गुरुजीने मला तूप मागितलं आणि किती मागितलं पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप. आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढना म्हणजे वाढायचे दिवस गेले आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं की दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना. भाजीचा चमचा वेगळा तुपाचा चमचा वेगळा. गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. जो कुठंतरी खोल असतो तो तुपाचा चमचा. कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाळडण पडलं तरी थेंबर पडावं आजी तुपाची वानवा आहे. मी चमच्याबद्दल आणखी एक बोलेल. आईस्क्रीम खाल्ली का बाळा तू. आईस्क्रीम खाल्ली ना. कशाने खाल्ली चमच्याने आहे का नाही. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवला का फेकून दिला. बोला बोला फेकून दिला. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार आहे. लय चपर चपर करून फायदा आहे महाराज. अरे हसता खेळता दिवस निघून जातील येड्या तू पंचायत होईल. आणि पुन्हा एक सांगू तुम्हाला चमच्याचा हा दुर्गुण आहे. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. सध्या बऱ्याचशा चमच्यांनी नेते संपून टाकले. लक्षात येते माझं बोल. म्हणून हा दुर्गुण आहे. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा बोला. हां 1012 आम्हाला माहीत नाही आम्ही फुकटचं खातो. हां फुकटचं खातो म्हणजे आणायचं काम नाही असं त्याचा अर्थ आहे. 1000-1200 रुपये चांगल्या तुपाचा भाव. मी लहानपणी पंक्तीला जेवायला जायचो नाना. आता बी काही वावडं नाही मी जातो जेवायला. बघा मी काय गावातलं मोठाडपण मिरवत नाही. गावात गेलं की त्या लेकराईत राहतो पोराईत राहतो तरुणाईत राहतो. काय मी लय मोठा आहे असा बडे जाऊ नाही. गावाला काय घेणं असतं महाराज सांगा. बापाला बाप म्हणत नाहीत माणसं. आणि तू मोठेपणा विचारल्यावर तुला कोण विचारणार आहे. गिव्ह द रिस्पेक्ट टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जी वागणूक द्याल ना तो तुम्हाला ती वागणूक देणार आहे. काल माझ्या आई वडिलाचा पूजन सोहळा मी केला. जवळपास 15,000 ते 16,000 लोक जेवायला होते. आणि सगळ्या माझ्या गावातल्या तरुण पोरांनी वाढण्याचं काम केलं महाराज. सगळ्या गावातल्या तरुणांनी. लक्षात ठेवा सोपं नाही. सकाळी 9ला जेवणं सुरू झाली तर रात्री 12 वाजेपर्यंत पोर वाढत होते. ही मंडळी काल आली होती कार्यक्रमाला. हे सोपं असतं. अरे पैसे देऊन सुद्धा हे कार्यक्रम होत नसतात. याच्यासाठी तुम्हाला प्रेम द्यावं लागेल. काय मागितलं त्या लेकराईनं आपल्याला प्रेमाचे 2-4 शब्द. त्याला अपेक्षा काय आपल्याकडून. अहो मी एवढा भाग्यवान माणूस आहे की माझ्या गावातल्या तरुण पोराच्या हातावर माझे नावं कोरलेली आहेत महाराज. अरे बायकोचं नाव लिहित नाही माणूस. एवढं सर्वस्व देऊन तिने जीवन समर्पित केलं आपल्यासाठी. तिचं नाव आपल्या हातावर नसतं. काय दिलं आपण आज तरुणांना महाराज. पोरांच्या हातावर नावं कोरलेली आहेत माझी. मी भाग्यवान माणूस आहे बघा. या सगळ्यांना माहिती आहे. असा आहे मन आहे आपल्या इकडे एक बाबतीत. ज्या गावात जिथं पिकतं बोला तिथं विकत नाही. पण माझ्या बाबतीत उलट आहे. माझं जिथं पिकतं तिथंच विकतं. एवढा मी भाग्यवान माणूस आहे. आजही गावात पंगत असली वेळ असला मला की मी जातो. मग ते अख्खं गाव जेव्हा असतं बघा आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहत. आणि ते लहान पोरानं वाढाय घेतलं तर तू पाणी वाढ पाणी. बरोबर आहे ना. लहान लेकराचे वाढायचे आटम पहा. पत्रवाळी द्रोण मीठ आणि पाणी. 5वा आटम पोरायकडे वाढाय नसतो जा. मग सगळं वाढून झाल्यावर एकच माणूस असतो गावात तूप वाढणार. आणि मग त्याची आठवण येते. अय त्या शामरावला बोलवा. हे तुपाचं त्याच्याशिवाय जमणार नाही कोणाला. त्याचा हात एवढा साफ झालेला असतो महाराज. ती एक वाटी गावाला पुरून उरती. आणि एवढा साफ ज्याचा हात आहे त्याच्या हातातच ती वाटी जाती. मग तो येणार अशा बाया माग करणार. या हातात तुपाची वाटी धरणार. या हाताचे 4ही बोट एकदाच बुडून घेणार. आणि असं धरून जे पळत राहणार
ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आजी तुपाची वानवा आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. बा उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा, मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बर मागितलं, ज्या मागितलं किती मागितलं? पावशर. आता पावशराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? बर पावशेरीचा आणि माणसाचा संबंध अनेकदा येतो. नाही कळलं तुम्हाला? पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येईल, पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? पण पाव म्हणजे किती? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला 1 भाग झाला चित्ताचा, याच्यातला पाव भाग झाला चित्ताचा. आणि जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. या अभंगाच्या पहिल्या चरणात. उजळले भाग्य आता, 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 अवघी चिंता वारली. महाराज म्हणले माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. लक्ष द्या माझ्याकडे. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजळणं. आपण सोनाराकडे जातो कशाला? सोनं उजळायला. बरोबर आहे ना? तुमचं सोन्याचं दुकान आहे वाटतं आहे का ना? हां बा यावगा सोनार बी आले बघा. हां तट्टूजवळ माझं कीर्तन त्यांनी मागे सौजन्य घेतलं होतं त्या तट्टूजवळ. बरोबर आहे ना? गावात त्यांनी. आणि आज आवर्जून आले. सोनाराकडे जातो आपण कशाला? सोनं उजळायला. बरोबर आहे का नाही? उजळवणे म्हणजे चमकवणे. तुमच्या इकडे मला माहित नाही, आमच्या गावाकडे बऱ्याच वर्षापूर्वी लोकांना गावागावात येऊन सोनं उजळून दिलं. तर पहा तुमच्या इकडे दिलं होतं का? चांगलंच उजळून दिलं ते ना. त्याने एवढं उजळलं होतं साहेब, ते अजून गंजलं नाही. म्हणजे आजही त्या उजळण्याची आठवण आहे. त्यानं दिलं नव्हतं, नेलं होतं आहे का ना. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणे. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारात कोण भाग्यवान आणि परमार्थात कोण भाग्यवान? संसारातलं भाग्य काय? एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला काय म्हणतात? भाग्यवान. असं आहे ना? बोलत चला तुम्ही. असं म्हणतात चांगली बायको मिळायला काय लागतं? भाग्य लागतं. आता बायको मिळणं हेच भाग्य झालंय. चांगली वांगली ही तर लांबची गोष्ट आहे. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे? म्हणे फक्त जिवंत. नाही कळलं का तुम्हाला? अपेक्षाच नाही म्हणे महाराज आपली काही. बरोबर आहे ना? चांगली बायको मिळायला भाग्य लागतं. चांगली बायको मिळणं भाग्यच. पोरं चांगले होणं भाग्य आहे. पैसा जवळ असणं भाग्य आहे. पैसा पुरुषार्थ आहे. 4 तुम्ही पैशाला नाकारू नका बरं का. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. एकातला हा पुरुषार्थ आहे पैसा कमवणं. पैसा कमवणं काय कुणाचंही काम आहे का महाराज?
पैसा कमवणं हा पुरुषार्थ आहे, लक्षात ठेवा. पैसा जवळ असणं हे सुद्धा भाग्याचंच लक्षण आहे. एखादं पद आपल्याला मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. एखादं पद आपल्याकडं असणं हे भाग्याचं लक्षणच आहे. लोकांनी आपल्याला मानणं हे सुद्धा भाग्य आहे. हे काय कुणाच्या नशिबात असतं का सांगा? चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि लोकांनी आपल्याला मानावं, याला आपण काय म्हणतो? भाग्यवान. असं सगळं ज्याच्याकडं आहे किंवा याच्यापैकी एखादं ज्याच्याकडं आहे त्याला काय म्हणतात? माणसं हा भाग्यवान आहे. खरं आहे, हे भाग्यच आहे. चांगली बायको मिळणं भाग्य आहे, पैसा जवळ असणं भाग्य आहे, 23व्या वर्षी सरपंच होणं हे भाग्यच आहे. काही मेले तरी सदस्य नाही झाली. माझं बोलणं लक्षात ठेव बरं का. पद जवळ असणं हे सुद्धा भाग्यच आहे. हे राजयोग नशिबातच लागत असतो, हे असं सहजासहजी होत नाही महाराज. ते लिहिलेलं असतं, लिखित असतं. लोकांनी आपल्याला मानणं हे सुद्धा भाग्यच आहे. हे सगळं भाग्य आहे, पण हे संसारातलं आहे. परमार्थाचा आणि या भाग्याचा काही संबंध नाही. परमार्थिक माणसाला जर विचारलं हे सगळं माझ्याकडे, मग मी परमार्थात कसा आहे? महाराज म्हणले भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा धन पुत्र आणि दारा. दारा म्हणजे बायको. महाराज काही क्षणापूर्वी तुम्ही आम्हाला म्हणले हे भाग्य आहे. हा आहे ना बाबा, हो हे भाग्य आहे, पण हे संसारातलं आहे. परमार्थात कोण भाग्यवान? निकटवास बरा संतापायी. संताच्या सहवासात ज्याला राहायला मिळालं तो भाग्यवान. संताच्या सानिध्यात ज्याला राहायला मिळालं तो भाग्यवान. संताची सेवा ज्याच्या जीवनामध्ये घडली तो भाग्यवान. लक्ष देऊन ऐका. भाग्य म्हणजे काय? देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य. प्रमाण सांगतो ऐका. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे. संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाली ठाईची. अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय. उदय ते हे जोडी संत पाय. महाराज म्हणले संताच्या चरणाचं दर्शन व्हानं, संताच्या सानिध्यात राहता येणं, संताचा सहवास मिळणं हे भाग्य. भागवतामध्ये भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमंचल भदे पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदायी तदोदयते विवेकहा. महाराज म्हणले हे अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यानंतर साधूचं दर्शन होतं. धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी. झालो पोटी शीतळ. संताचं दर्शन होणं भाग्य, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं परमार्थातलं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून नाही देतील. माणसाचं काय? जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है ना तो आपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना तेव्हा आपल्या इशाऱ्यानं जिल्हा चालत असतो. आपल्या वाईट वेळ आली ना जिल्ह्यातला एक बी आपल्या कामी पडत नसतो. माझं बोलणं लक्षात ठेवा. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात.
डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलतात. माया हो तुम्ही बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? बोला ना महिला मंडळ, चहात माशी पडली तर चहा काय करता? तुमचा 5वा हप्ता जमा झाला नाही का अजून? हा, तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का बसलात बा? हा, अहो बिना शाळेत गेल्याची पगार सुरू झाली तुम्हाला. तुम्ही अंगठ्यावर पगार आणायला, पोरं अभ्यास करून मरायले पण पगार नाही अजून, तरी एवढ्या तानात काऊन बसल्या माय तुम्ही समिंद्रात त्या? हा बोला, हा बोला जरा, बोला बोला बोला. त्याचा गोंधळ झाला हो हरिदासजी. मागं 6-7 महिन्यापूर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या बा. नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली, मी मोठी झाली. वय वाढून घेतलेल्या बाया आहे ना. आणि ते एसटीचा प्रवास सुरू झाला आणि त्या कंडक्टरनं तिकिटाकडे पाहा, त्या मतदान कार्डावर नाही तर आधार कार्डावर पाहा आणि तिच्या तोंडाकडे पाहा. इकडं काय पाहायला? कार्टावर पाय ना, कार्ट दिसे ना. येडा आहे का येऊ लिहिणारा अधिकारी? येडा आहे हा? त्या बापाची एसटी आहे काय? येथ लिहिलंय ना. हा झालं, शिंदे साहेबांनी सांगितलं. आपल्या इकडली भाषा जरा बरोबर आहे का? येथ लिहिलंय म्हणतात, बरोबर आहे. आणि ते एसटीचा प्रवास सुरू झाला हो, यायचा फुकटचा प्रवास सुरू झाला. या बिचारायला काय माहित पुन्हा एखादी योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर एक योजना आली, लाडकी बहीण, आणि तिची वय मर्यादा 75ची कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाले उपजले. अरे अरे काहीच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी तोंड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली. बुंदी कायची दुर्बुंदी माय. पण आमच्या गावातल्या शांतामायनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांतामाय 5वा हप्ता आला का? आला म्हणे बाबू. बाबूच म्हणतंय, कोणी महाराज म्हणतंय, कोणी शास्त्री म्हणतंय गावात. आला म्हणे बाबू. आणि म्हणलं एसटी ते बी फुकट आहे म्हणे. म्हणलं काय देवा भाऊची मेवणी एक काय तू? नाही म्हणे. म्हणलं हे 2 वयाच्या मर्यादा अशी कशी बसन? 65 आणि 75 असं कसं काय? 2 आधार कार्ड काढले म्हणे बाबू. एका 75 केलं आणि एका 65 केलं. म्हणलं कुळी कन्या पुत्र होती 7वी. त्याचा हरिख वाटे देवा विठाला. तुपात माशी पडली तर तूप फेकून देता? बोला 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 बोला. मग कशाला फेकता माशीला? नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात बा. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकू द्या फेकला. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकतात. बाय म्हणतात माशील काढन पाणी मारन वाढ मारा झालं. मग जाग्यावर फिल्टर मारा. लक्षात ठेवा, हे वातावरणानुसार बदल नाही, बरोबर आहे ना? मला लक्षात घ्या. माणसाने जवळ करणं भाग्य नाही, माणसं जवळ करतील. हे बघा, भगवान अगर मौज में आए, चला आठवलं, छान बोलतो आहे का? भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. एखाद्याचं चालायला लागलं ना महाराज, त्यानं माती उचललं तरी सोनं होतं. आणि एखाद्याचे वाईट दिवस आले ना, त्याला एक कॉल सुद्धा जेलात नेऊन टाकू शकतो. एक कॉल सुद्धा त्याला जेलची हवा दाखवू शकतो. लक्षात ठेवा बरं का, मला सांगायचं. दिवस बदलले ना, ग्रहमान बदलले ना, तुम्ही चांगलं केलं तरी बिघडून जाते. आणि जेव्हा चांगला असेल ना काळ, तुम्ही वाईट केलं तरी त्याचं सपोर्टिंग येतं. हे काळावर डिपेंड आहे. काळाने सगळ्यांना संपवलेलं आहे. काळ कुणाची सत्ता जास्त दिवस चालू देत नाही महाराज. कुणाची सत्ता काळ जास्त दिवस टिकू देत नसतो, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणसाल माझी आज खूप मोठी हवा आहे, नाही अशीच राहणार आहे. चांगले चांगले हवेत गेले. लक्षात आलं माझं बोल? चांगले चांगले गेले. आता मी आज चांगलं लोकांनी मला मानायले कीर्तनतार काय, मी आज आयुष्यभर राहील का? आयुष्यभर कुठं? अरे उद्या नवीन चेहरा तुझ्या समोर उभा आहे, उद्या नवीन. आणि स्वीकारलं पाहिजे माणसाने.
हे स्वीकारलं पाहिजे बरं का. उद्या एखादा माझ्यापेक्षा मोठा आला, आपल्याला ते सहन करता आलं पाहिजे. विठाला आता जवळ करतील, उद्या सोडून बी देते. म्हणून लोकांनी जवळ घेणं भाग्य नाही, देवाने जवळ घेणं भाग्य. देव सखा जरी विश्व अवघे कृपा. महाराज म्हणले ज्याला देव डोक्यावर घेतो ना, समाज त्याला डोक्यावर घेतो. ज्याला देवानं डोक्यावर घेतलं ना, समाज त्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. महाराज मी सांगेन तुम्हाला, सांगा आज ज्ञानोबाराय तुकोबारायनं जर आम्हाला जवळ घेतलं नसतं, कोण विचारलं असतं? कोणीच विचारलं नसतं. महाराज अरे या ज्ञानोबाराय तुकोबारायांची एवढी कृपा आहे कृष्णा महाराज, की या ज्ञानोबारायांचं सानिध्य मिळाल्यामुळं लोकांनी आम्हाला विदेशात सुद्धा कीर्तनाला नेलं. महाराज ही ताकद ज्ञानोबा तुकोबारायांच्या सानिध्याची आहे. म्हणून म्हणतात मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है. तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है. तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. एवढा गोड आवाज जर दिला नसता तर कोण सुरेगावकर आणि कोण बालाजी हो, बरोबर है ना. ये तेरा शुक्रिया है, तूने मुझे इतना बढ़िया आवाज दिया है. भगवान हा गळा आहे, काहीला नरड असतं, नाही कळलं, जाऊ द्या. नरड वेगळं आणि गळा वेगळा. विठाला विठाला सेन्स लक्षात ठेवा. ही ईश्वराची कृपा आहे ना, ईश्वराची कृपा आहे, त्यानं आपल्याला जवळ घेतलं. मन देवान जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. ये गांठ की हानि है आग ना बुझे बारंबार, जीवन के दिन चार. संतों की वाणी है वेदों का ये भेद, जिस थाल में खाओ उसमें करो ना छेद. ये सत्य जो जाना हो गया उसका बेड़ा पार. जीवन के दिन चार. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन के दिन चार. जीवन के दिन चार. काही क्षणाचं जीवन आहे. म्हणून काम क्रोध लोभ निमाली ठाईच हे एक भाग्य. संताचं दर्शन होणं हे भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य. उजळले भाग्य आता. कधी संवाद आला, आता हा शब्द वर्तमान काळ वाचक आहे.
एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दाने. पण त्याच्या अगोदर असं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येत माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होतं, आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती, आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर कृपा झालेली नव्हती. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढचीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. तुम्हाला कळलं असं आता सांगतो. नवरा बायकोचं भांडण सुरू झालं की नवरा बायकोला बोलतो, बायको ऐकून घेते, नवरा बोलतो, बायको ऐकून घेते, नवरा बोलतो, बायको ऐकून घेते आणि तिची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता. अहो सगळ्यांना माहिती आहे, एकट्यावर कशाला आणता बोला. सगळ्यांना अनुभव आहे. आता बास झालं, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ती एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असती? नांदापूरची? नांदली कोणती असती महाराज सांगा. सर्वच बाया म्हणतात ना असं. बरं बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजवून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. आवाज जाते माणसं, काय बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही. ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, हरकाची बायको म्हणते तुम्ही मग केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बरं. बायाला का कौतुक आहे? बायाला कौतुक नाही महाराज. एकान बारीक कटिंग केली आणि बायकोल कौतुकान म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुण दिसायलो नाही का. बायको म्हणे चेपी करून यायची ना मग बाळा त्यातले दिसला असता. तिला काय कौतुक आहे महाराज. लक्षात ठेवा, आपलं बोलणं बंद झालं तिच्या बोलायला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द आता बोला ना, कोणता आता बोला ना, कोणता आता बोला ना. हाच आता उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस कुणाला चिंता नाही. अहो प्रत्येकाला चिंता आहे ना. जगातला एक सुद्धा माणूस निश्चिंत सापडणार नाही तुम्हाला. प्रत्येकाची चिंता वेगळी असेल पण चिंता आहे ना. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता, जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता, कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही. तुम्ही सोडू नका, माही तक्रार नाही तुमच्याबद्दल. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही बोला तुम्ही चिंता म्हणा. मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळाला अभ्यास करेल का नाही चिंता. बरं अभ्यासही केला चांगले मार्क पडतील का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही चिंता. पोरगी मिळेल का नाही, पुन्हा त्याला छोकरी मिळेल का नाही चिंता. चिंता आहे. बरं लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, सगळ्यात मोठी चिंता. घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन कराय दवाखान्यात गेला हरिदासजी आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्या होतो हा कार्यक्रम. पुन्हा तुला हार आणाय मी जाऊ कुठं सांग. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनचं जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता पाठ सोडत नाही. तुम्ही म्हणसा मेल्यावर काय चिंता आहे,
ऐका, मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं? ज्यार ती पिंडाला कावळा शिवत नाही त्यार ती चिंताच आहे ना. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. महाराज म्हणले आमच्या जीवनात अशी कोणती चिंता नाही. आमची चिंता कोणती? काही मी उद्धार पावे ऐसे तुम्ही सांगा सांगजना जरा समाधान चित्त माझे उद्धार पावे ऐसे तुम्ही सांगा चिंता वाटे कोण म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगेसा देव कृपा करील मज काय लाज राखील काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा जुरतसे. लक्ष देऊ नाही का बरं का? जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणले तो देव भेटत नाही याची चिंता आहे. पण ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. ही चिंता सगळ्यांनाच आहे ना. म्हणून म्हणतात तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहा मिलता भगवान कहाँ मिलता है कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे कहीं गाँव ढूंढे कहीं देश ढूंढे तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता कान्हैया रे कान्हैया रे वाह शास्त्री कान्हैया रे जग जेठी ये देवरी हो मोकलीने लपविले लपविले
कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देही भेटी देई बेटी देई भेटी देई बेटी देई बेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी क्या तुमची बी भेट अशीच पाहिजे लोकांना. देई भेटी 7 दिवस नाही परवडत, एक वेळा विठाला विठाला. देई भेटी एक वेळा बस. महाराज म्हणले तो देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती चिंता आता राहिली नाही. अवघी चिंता बारली संत दर्शनी संत दर्शन निहाला संत दर्शन निहाला. वा क्या वा क्या वा वा वा. कधीतरी वक्त्याला सुद्धा श्रोता व्हायची इच्छा असते. विठाला विठाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संताच्या दर्शनामुळं तो परमात्मा आम्हाला भेटला. महाराज इकडं देव नाही पाहिलेली माणसं भरपूर आहेत, पण मोतीराम महाराज पाहिलेली माणसं भरपूर आहेत. आणि ती परंपरा ती नसताना लोक आज जपतात. लक्षात ठेवा महाराज काय काय महात्म्यांच्या कृपा आहेत. मारोतराव महाराजांना आमच्या वडिलांनी गावात आणलं होतं. मग मानोतराव महाराजांना जर कीर्तन घ्यायचं म्हणलं तर त्याचा प्रश्न असायचा, किती लोक जेव घालतो. आम्ही थोडा बदल केला, किती देतो. नाही कळलं तुम्हाला, जाऊ द्या. बरं आता थोडंफार काळानुसार बदल होणारच आहे ना. मला लक्ष देऊ नाही का, किती माणसं जेव घालतो हे मारोतराव महाराजांचं राहायचं. बरोबर आहे ना. आणि आमच्या वडिलांनी आणलं होतं. मग हे संताच्या दर्शनामुळे आज जेवढा प्रभाव आहे. ते माणसं गेले तरी, आज ते गेले तरी त्यांची परंपरा काटेकोरपणे माणसं जपतात. महाराज नाही आम्ही देव पाहिला, पण आम्हाला मोतीराम महाराजाच्या रूपानं देव दिसला. संत दर्शनी हा लाभ. अहो आता जर मी सांगू बाळासाहेब महाराज, जर मोतीराम महाराज मारोतराव महाराज सोबत आले आणि देव आला तर लोक देवाला थांब म्हणतील आणि पहिलं या दोघांचं दर्शन घेतील. लक्षात ठेवा. का आम्ही अनुभवलेलं आहे, त्यांना आम्ही पाहिलेलं आहे. संत दर्शनी हा लाभ. आणि मग पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून निघालो तो भगवंत. तो जोडला, मिळवला, प्राप्त केला, ठेवला कुठं संपुष्ट हे हृदय पेटी.
करोनी पोटी साठवू पण कसा आणि कुठून आणून साठवला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठोबा जय